हॅलो फ्रेंड्स, बघा या दीदीची आयब्रो आता आपल्याला करायची आहे. या दीदीच्या मामांचं लग्न आहे, त्यामुळे त्या सासरवरून मामाच्या घरी आलेल्या आहे. त्या सासरी आयब्रो करण्याऐवजी मामाच्या घरी आयब्रो करायला आलेले आहे, कारण त्यांना माझ्याकडचे आयब्रो खूप खूप आवडते. चला तर मग आपण आता या दीदीचे आयब्रो करण्यास सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आयब्रो कशा प्रकारे करते हे तुम्हाला नक्की समजेल. तुम्हाला जर माझी आयब्रो करण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी आयब्रो करताना दोरा अजिबात तोंडात घेत नाही. मी काय करते, गळ्याला स्कार्फ बांधते, स्कार्फवर दोरा बांधते आणि तोंडाला मास्क लावते आणि आयब्रो करते. कोरोनाच्या काळापासून मी अशाच पद्धतीने आयब्रो करते. अशा पद्धतीने आयब्रो करण्याची मला खूप सवय झालेली आहे, त्यामुळे मी तोंडात अजिबात दोरा घेत नाही. बरोबर करते ना मी. हॅलो माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज तुमच्याशी थोडंसं बोलावंसं वाटतंय. कसं असतं ना, बायकांना जिथे आयब्रो आवडते तिथेच आयब्रो करायला जातात, मग ते कितीही लांब असू द्या. एखाद्या पार्लरमध्ये जर चांगला सेप बसला ना तर बायका तेथेच वारंवार येतात. माझ्याकडे जेवढ्या जेवढ्या बायका येतात ना तेवढ्या सर्व बायका असंच बोलतात, तुम्ही आयब्रो खूप छान करतात, तुम्ही आयब्रो खूप छान करतात. त्यावेळेस मला खूप छान वाटतं, माहिती आहे का तुम्हाला. खूप लांबून लांबून बायका येतात माझ्याकडे आयब्रो करण्यासाठी, कारण मी आयब्रो छान करते म्हणून. मग मनाला असं खूप छान वाटतं ना का आपण काहीतरी खूप छान काम करतोय. आपण जर असंच छान काम करत राहिलो ना तर आपलं इकडे तिकडे नाव निघतं, गावोगावी नाव निघतं, गावात नाव निघतं. त्यामुळे आपली ओळख निर्माण होते. त्यामुळे असंच काहीतरी काम करायला पाहिजे जेणेकरून आपलं सगळीकडे नाव निघेल. म्हणजेच आपणच आपली स्वतःची ओळख निर्माण करावी. त्यासाठी खूपच जिद्दीने काम करावे लागते. मला तर असे वाटते की प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, कारण स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं कधीही वाया जात नाही, ते कायमच उपयोगी पडतं. त्यामुळे माझ्याकडं आलेल्या प्रत्येक कस्टमरला मी सांगत असते, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, कारण ते खूपच गरजेचं आहे आजच्या काळात. माझं म्हणणंही कस्टमरला पटतं. ते पण बोलतात की खरंच स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोणतीही कामे करा, म्हणजेच पार्लरचा क्लास करा, शिवणकामाचा क्लास करा, असे अनेक प्रकारचे कामे आहे ते आपण करू शकतो. कोणत्याही कामाची लाज बाळगता कामा नये असे मला वाटते. पण आपण हे काम केलंच पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वतःच्या पायावर स्वतःच्याच हिमतीने उभे राहता येईल. माझे तर आयब्रो करण्याचे स्वप्न होते. मला खूप वाटत होतं मी आयब्रो शिकावी. मी खूप जिद्दीने आयब्रो शिकलेली आहे आणि त्यामध्ये मला खूप मोठे नाव पण भेटलेले आहे गावामध्ये, इकडे तिकडे. त्यामुळे मला आयब्रो करणे हे माझं खूप मोठं स्वप्न होतं. ते स्वप्न मी पूर्ण केलं. कसं असतं ना, बायकांना काही करो ना करो पण पहिली आयब्रो करावी लागते. त्यांना कुठेही जायचं असलं का पहिली आयब्रो करायची असते. बरोबर बोलती आहे ना मी? नक्की कमेंट करून सांगा. मला माझ्या मिस्टरांनी खूप मोठी साथ दिलेली आहे. त्यांनी मला साथ दिली आहे म्हणून आज मी इथे उभी आहे आणि त्यांच्याचमुळे मी उभी आहे इथे, नाहीतर मी आज काहीच नसते. त्यामुळे नवऱ्याची साथ मिळणेही खूप गरजेचे आहे. बरोबर बोलती ना मी? त्यांनी मला साथ दिली म्हणून मी हे काम करू शकते, नाहीतर हे काम मी करू शकत नसते. या पार्लरच्या कामामुळे माझे जे मोठे नाव झाले ना त्यामध्ये माझ्या मिस्टरांचाच खूप मोठा वाटा आहे आणि हे मी कधीच विसरणार नाही. पार्लरसाठी जेवढ्या जेवढ्या वस्तू लागतात, जेवढ्या जेवढ्या गोष्टी लागतात ना त्या सर्व माझ्या मिस्टरांनी मला आणून दिलेल्या आहे. म्हणजेच वस्तूशिवाय पार्लर नाही. त्यांनी माझ्यासाठी वॅक्स हिटर आणलेलं आहे, वाफ घेण्याचं मशीन आणलेलं आहे, ड्रायर आणलेलं आहे, आयब्रोचं दोऱ्यांचा बंडल त्याचं बॉक्स आणलेलं आहे, कैच्या आणलेल्या आहे, स्प्रे आणलेला आहे, वॅक्स आणलेला आहे. जेवढ्या जेवढ्या वस्तू लागतात ना पार्लरसाठी तेवढ्या सर्व वस्तू मला आणून दिलेल्या आहे. मेन म्हणजे आयब्रो करण्याची खुर्ची त्यांनी माझ्यासाठी खूप छान आणलेली आहे, जेणेकरून मी कस्टमरची आयब्रो खूप छान प्रकारे करू शकते. मला कस्टमरची आयब्रो करताना त्या खुर्चीवर
अजिबात अडथळे निर्माण होत नाही, अडचण येत नाही. इतकी छान खुर्ची त्यांनी माझ्यासाठी आणलेली आहे. म्हणजे खुर्चीवर बसलेल्या कस्टमरची ॲब्रो करताना मला एकदम कम्फर्टेबल वाटते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आमचं लग्न 8/5/2004मध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी आज नवऱ्याचं जास्तच कौतुक केलेलं आहे. हे माझ्याकडून त्यांच्यासाठी लग्नाची ॲनिव्हर्सरी म्हणून गिफ्ट समजा. 2013पासून मी पार्लरचं चालू केलेलं आहे आणि तो प्रवास आजपर्यंत चालूच आहे. 1/1/13पासून जे नाव माझं निघत आहे तेच नाव आज पण माझं निघत आहे. म्हणजे या गोष्टीला जवळजवळ 13 वर्ष पूर्ण झालेली आहे. इथून पुढेही माझे असेच नाव निघावे असे मी अपेक्षा करते. त्यासाठी मी छानच काम करणार आहे याची गॅरंटी मी कस्टमरला नक्कीच देऊ शकते. मी बायकांना विनंती करते की इथून मागे ज्याप्रमाणे तुम्ही मला साथ दिली त्याचप्रमाणे इथून पुढेही साथ द्या अशी मी मनापासून अपेक्षा करते. पार्लरमध्ये मी कटलरीसुद्धा ठेवलेली आहे. काय होतं, बायका ॲब्रो करण्यासाठी येतात त्यामुळे काही ना काही वस्तूसुद्धा घेऊन जातात. म्हणजे ॲब्रोबरोबर कटलरीही चालते. बायकांना उपयोगी पडणाऱ्या खूप साऱ्या वस्तू मी पार्लरमध्ये विकण्यासाठी ठेवलेल्या आहे. त्यामुळे बायका येतात, ॲब्रो करतात आणि वस्तूही घेऊन जातात. त्यामुळे काय होतं, बायकांना कुठेही जाण्याची गरज पडत नाही. म्हणून मी पार्लरमध्ये कटलरी ठेवण्याचा विचार केला जेणेकरून बायकांना सर्व सोयीस्कर होईल. काय होतं ना, बायकांना छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या असल्या की खूप लांब जावं लागतं. त्यामुळे बायका काय करतात, त्या येथे ॲब्रो करण्यासाठी येतात आणि त्यांना काही लागलं तर त्या इथूनच घेऊन जातात. म्हणजे बायकांनाही छान वाटते आणि आपल्यालाही छान वाटते, बरोबर ना. माझे पार्लर चिंचोली या गावामध्ये घरातच आहे. मी घरातच सर्व गोष्टी करते. मी ॲब्रो करते, ब्लीच करते, फेशियल करते, क्लीनअप करते, वॅक्स करते, केस कटिंग करते. अशा काही गोष्टी मी घरातच करते. मी बाहेर काही कारणामुळे जात नाही. त्यामुळे कस्टमर माझे घरातच येतात आणि जे काही करायचं असेल ते सर्व मी घरीच करते, बाहेर जात नाही. खूप लांबून लांबून बायका माझ्याकडे ॲब्रो करण्यासाठी येतात. त्यांना माझे ॲब्रो खूपच आवडते म्हणून त्या माझ्याकडे ॲब्रो करण्यासाठी येतात. स्वतःची स्तुती आपण स्वतः करत नाही. जेव्हा आपली स्तुती समोरचा माणूस करतो तेव्हाच आपण आपली स्वतःची स्तुती करण्यास सुरुवात करतो. माझ्याकडे प्रत्येक कस्टमर आले तर बोलतात की तुम्ही ॲब्रो खूप छान करतात. तुम्ही ॲब्रो करताना अजिबात ओढत नाही. तुम्ही ॲब्रो केल्यामुळे अजिबात लवकर केस वाढत नाही. तुम्ही ॲब्रो केल्यामुळे आम्हाला अजिबात रडायला येत नाही. आम्ही एकदम बिंदास बसतो. आम्हाला तुमची अजिबात भीती वाटत नाही कारण तुम्ही ॲब्रो त्या प्रकारेच करतात. त्याच क्षणी माझे मन भरून येते आणि खूप आनंद होतो. कारण प्रत्येक कस्टमरच्या तोंडातून जर आपल्याला तेच ऐकायला भेटणार असेल तर आपल्याला आनंद तर होणारच ना. काही कस्टमर तर गर्दी बघूनच घरी परत निघून जातात आणि बोलतात की मी उद्या येते, मी परवा येते, आज मला वेळ नाही आहे. कारण गर्दीच एवढी असते की त्यांना असं वाटते की आता आपला काही नंबर लागणार नाही. त्यामुळे ते घरी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी परत ॲब्रो करण्यासाठी येतात. तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हालाही समजेल की मी ॲब्रो किती छान करते. तर मग नक्की बघा अशा प्रकारे कस्टमरशी बोलता बोलता ॲब्रो कधी होते कळतही नाही. बघा या दीदीची ॲब्रो आता छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी ॲब्रो करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.